अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात देशव्यापी बंद पुकारला होता। त्यामध्ये जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मेडिकल बंद ठेवून सहभागी झाले। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते। महिलांचाही लक्षणीय सहभाग होता। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्ह्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मोर्चाला प्रारंभ झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले। मोर्चाचे नेतृत्व राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नेते विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेटे, जिल्हाध्यक्ष भरत सावंत, सचिव सागर साठे, खजिनदार सचिन सकळे, उपाध्यक्ष गणेश कोळसे व प्रकाश सूर्यवंशी, सहसचिव राजेंद्र केरीपाळे, निलेश जाधव यांनी केले। विनायक शेटे म्हणाले, आम्ही कायदेशीर व्यवसाय करत असताना आम्हाला नियम लावले जातात, मात्र ऑनलाईन औषध विक्रीला कोणतेही नियम नाहीत। प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही दुकाने बंद करतो। तुम्हीच ही आरोग्य व्यवस्था सांभाळा। विजय पाटील म्हणाले, शासनाने ऑनलाईन औषध विक्रीस बंदी घातली नाही तर यापुढे बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलाय। सोमनाथ खराडे, अनुराधा माने, सागर साठे, भरत सावंत यांनीही मनोगते व्यक्त केली आहेत। अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांनी जो पुकारलेला बंद होता, आमचे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथराव शिंदे यांनी जे आवाहन केलं होतं, ह्या नशेखोरीची औषधं जी ऑनलाईनवर मिळतात, गर्भपाताची जी औषधं ऑनलाईनवर मिळतात आणि सामान्य व्यापाराचं जे नुकसान होतंय, त्या नुकसानीला या लोकांचा प्रचंड विरोध आहे। या सांगलीच्या मोर्चामध्ये हजारो महिला आणि हजारो पुरुष, जवळजवळ 4200 पेक्षा जास्त संख्येनं केमिस्ट समाज सांगलीच्या रस्त्यावर उतरलेला आहे। आता तरी किमान केंद्र शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा एवढीच कडकडीची विनंती आहे।